नमस्कार, आपले स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जत सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर अनिल वाली सर. सीनियर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे 1990 पासून त्यांनी या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केली. त्यामुळे इतक्या वर्षाचा अनुभव जेव्हा एखाद्याच्या गाठीशी असतो, इतक्या अविरतपणे ते काम करतायत या क्षेत्रात. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे प्रसंग, अनुभव हे सगळंच खूप असणार आहे. त्यामुळे आपण थेट जास्त वेळ न घालवता थेट गप्पांना सुरुवात करूया. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया थोडं फ्लॅशबॅक पासून. ते म्हणजे तुमच्या शालेय जीवनापासून थोडक्यात आम्हाला थोडं हो, जाणून हो. घ्यायचं की शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, या फील्डकडे वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती? हा सगळा शैक्षणिक प्रवास थोडक्यात हं, तुमचा आम्हाला आधी ऐकायचा आहे. तसा खडतर म्हणावा, हं. म्हणण्यासारखा होता. म्हणजे तसं माझं प्रायमरी शिक्षण सगळं इथंच झालं, जतच. जत जवळ शहर आहे, एक छोटं गाव आहे, सोरडी म्हणून. तिथं 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर कोल्हापूरला 11वी-12वी केली सायन्समध्ये आणि तिथूनच जवळ असलेल्या गारगोटी, तिथं पॉलिटेक्निक होतं. तिथं डिप्लोमा केला पहिल्यांदा. डिप्लोमा नंतर मी खाजगी कंपन्यांमध्ये जॉब करत होतो. जॉब करता करताच EMI केली. त्यानंतर 90 पर्यंत, म्हणजे 86 पासून 90 पर्यंत मी खाजगी कंपन्यातच काम करायचो. शेवटचे 6 महिने मी एका आर्किटेक्चरकडे काम करत होतो सोलापूरला. तिथून मला म्हणजे हे कन्सल्टिंग, सुपरव्हिजन या भागात यायचं छंद लागला जरा असा. हो, आणि मग तिथून मी ह्यातच पडलो. आणि कसं आहे, मनुष्यबळ नव्हतं किंवा आर्थिक पाठबळ नसल्यामुळं ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शनमध्ये मी उतरलो नाही. मी फक्त जे कन्सल्टेशन ह्याच्यावर केंद्रित केलं. 90 सालीपासून 95 पर्यंत मी सायकलवर हिंडून सगळ्या साईट बघायचो. तर 95 मध्ये गाडी घेतली आणि तिथून मग जरासं चांगलं सुरळीत सगळं चालू झाले. आतापर्यंत मी तेच करतोय, फक्त कन्सल्टेशन, डिझाईन, सुपरव्हिजन. आणि मुलगा आर्किटेक्चर असल्यामुळे आता त्याच क्षेत्रात जास्त जोर देतोय आम्ही. हं. तुम्ही सांगितलं पूर्वीची परिस्थिती तशी होती किंवा त्याच्यामुळे तुम्हाला हे करावं लागलं. पण तुम्ही एका अर्थानं या क्षेत्रात आलात हेही फार महत्वाचं, कारण लोकांची जी घराची अशी प्रत्येकाची गरज असते, हम्म. आयुष्यात व्हावं असं प्रत्येकाचं बरोबर आहे. स्वप्न असतं, ते तुम्ही पूर्ण करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करताय. आणि अर्थात जतसाठी पण एक महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही जत मधली पहिली रेसिडेन्शियल बिल्डिंग उभारली. होय. तर त्याबद्दल पण तुमच्याकडनं ऐकायचंय. तर तो कसा होता अनुभव? कधी मिळाली ती संधी? कशी मिळाली? कशी पूर्ण ती केली? संधी मला जवळपास 2001च्या दरम्यान मिळाली. हं. इथले शेख साहेब म्हणून आहेत, त्यांचा मोठा प्लॉट होता ह्याच्यात विद्यानगरमध्ये. तिथं त्यांना असं डोक्यात होतं की बाबा आपल्याकडे पुण्या मुंबईसारखी मोठी अपार्टमेंटची बिल्डिंग असावी. मग त्यावेळी मी ते काम चालू केलं. 2 वर्ष काम चाललं आणि 2 वर्षात आम्ही ती बिल्डिंग पूर्ण केली. आणि जतमध्ये तशा टाईपची, म्हणजे अपार्टमेंट सारखी बिल्डिंग ती पहिलीच होती. हं, हं. पण तेव्हा लोकांचा चांगलं. कसा होता फीडबॅक? मग जेव्हा पहिल्यांदा अशी तसं लोकांनी बिल्डिंग बघितली, असं फ्लॅट सिस्टीम मध्ये जत मध्ये होतीये. होय, हां. त्यावेळी तसं ते नवीनच होतं. इथं हो. जतल्यातल्या लोकांना काय एवढं ते माहीत नव्हतं म्हणा. हं, हं, हं. पण मला चांगला अनुभव आला त्यावेळी बरोबर, त्या कन्स्ट्रक्शनमुळं. बरोबर. त्यानंतर बऱ्याचशा झाल्या, पण मला त्यावेळी चांगलं हे मिळालं त्या मिळालं, त्या एक्सपोजर पण बिल्डिंगमुळं. मिळालं. बरोबर. जास्त मला हे मिळालं. नाव जरा फुटेज नाव मिळालं जरा वगैरे. झालं. ठीक आहे. दुसरं असं आहे, आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे असा, की आता मागचे तुम्ही 25-30 वर्षांपासून एक फील्ड बघताय, जतसारख्या भागामध्ये काम करताय. हं. इथं अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. आहे की आहे, आणि अशा आहे. अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? कसं काम करताय अशा हां, लोकांना? अकुशल कामगार हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अजून सुद्धा आहे बरं का इथं. हं. अजून सुद्धा अशा, आता मी ड्रॉइंग दिलो आणि त्यांनी काम केलं असं होत नाही. बरं. प्रत्यक्ष मला साईटवर जावं लागते. आता कसं आहे तिथं, मी पहिल्यापासूनच हे ड्रॉइंग नुसता देऊन मी बसत नव्हतो ह्या अकुशल कामगारांच्यामुळं. हं. अगदी दिवसातून 2 वेळा म्हणा, सकाळी एकदा जाऊन सगळं फिटिंग करायचं, परत संध्याकाळी त्याप्रमाणे झालं की नाही बघायचं. असंच करून आम्ही साईट्स पूर्ण केलेत. अच्छा. तो प्रॉब्लेम पहिल्यापासून आहे हं, हं, अकुशल हं. कामगार. त्यामुळे मला फार वर्क करावं लागायचं त्यावेळी. बरोबर, बरोबर. दुसरं असं, आता तुम्ही इतकी वर्ष रेसिडेन्शियल मध्येच काम करताय म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतो. ते म्हणजे बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल एवढ्या वर्षांमध्ये, की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला हे घर बसवून द्या, 20 लाख, 25 लाख, 15 लाख. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण दर्जेदार घर बांधावं. पण अशा वेळेला मग दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? सुरुवातीला तसं व्हायचं. पहिली 10 वर्ष तरी असं असायचं की बजेट अगोदरच फिक्स काय असायचं हं, मालकांचं. त्यावेळी आम्ही काय करायचो, अ, मूळ स्ट्रक्चर जे आहे त्याच्यात हं, कुठलीही आम्ही हे करत नव्हतो, म्हणजे तडजोड करत नव्हतो. फक्त काही आता बिल्डिंगचं फिनिशिंग झाल्यानंतर ज्या हं. इतर गोष्टी असतात त्या तडजोड, काही कमी प्रमाणात तडजोड करून आम्ही बजेटमध्ये बसायचा प्रयत्न करायचो त्यावेळी. आता मात्र अलीकडे एक 10 वर्षात असं काय फारसं बजेटच्या बाबतीत लोकांचं हे नाही आहे. हं.
चालतंय म्हणते. तर आमचं जरासं वाटलं तरी काय अडचण नाही, पण चांगलं क्वालिटी द्यावी, करावी, असं हे आताचा आहे विषय. बरोबर, त्यामुळे बरोबर. काय आता प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे आता रेसिडेन्शियलमध्ये तुम्ही काम करताय, तर त्याच्यामध्ये प्लॅन ही फेज अतिशय महत्त्वाची असते म्हणजे आहे, ओव्हरऑल आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये. आहे, आहे. कारण त्या प्लॅनवर जर नीट काम झालं नाही, तर जी नंतर जी वास्तू आपण बांधणार आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. तर तुम्ही प्लॅनचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय आहे आणि तुम्ही कसं काम करता त्याच्यावर? प्लॅन फायनल केल्याशिवाय कुठलंही काम आम्ही चालू करत नव्हतो. सुरुवातीलाही आणि आताही, हं. की आम्ही ते प्लॅन 10 वेळा आता काय आहे, इथल्या लोकांना बराचसा अवेअरनेस नाहीये त्या बाबतीत. तर समजावून सांगणं खूप बरं अवघड असायचं. हं. पण आम्ही समजावून सांगत होतो, की हा प्लॅन असा केला तर असं होतंय आणि ह्याप्रमाणेच आपण काम केलं पाहिजे. आणि माझ्या बाबतीत ते बरंचसं तसं झालंय, की कुठेही प्लॅनमध्ये चेंजेस नाही झाल्या. फारशा अशा कोणी केल्या नाहीत. म्हणजे आम्ही अगदी परफेक्टली समजावून सांगत होतो त्यांना. ओके. आता तर 3D वगैरे आल्यामुळे आता तर काहीच अडचण नाहीये. हो. सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर करू शकतो. त्यावेळी यायचा आम्हाला प्रॉब्लेम तसा. हं, हं. बऱ्याचशा लोकांना ते समजतच नव्हतं, की हा काय आहे? प्रत्यक्ष बांधल्यावर मग हे असं करूया, तसं करूया, असं चेंजेस व्हायचे त्यावेळी. पण बरोबर. आता मात्र तसं काही होत नाही. हं, हं, हं. आणि दुसरं आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा तो म्हणजे जसं तुम्ही मागच्या 25-30 वर्षांपासून हे फील्ड बघताय. त्याचप्रमाणे तुम्ही जत किंवा सांगली जिल्हा सुद्धा बघितलेला आहे. सांगली जिल्ह्याचा पण एक प्रवास तुम्ही बघितलेला आहे इतक्या वर्षातला. होय. तर एक सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात, सेक्टर येतात, ज्याच्यावर आता काम करण्याची गरज आहे? जर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला सांगलीचा एक सर्वांगीण विकास करायचा असेल, तर अशी कुठली क्षेत्र आहेत ज्याच्यावर काम केलं पाहिजे? आता पूर्ण सांगली जिल्ह्यापेक्षा मी तालुक्याचा म्हणेन फार झालं तरी मला माहिती असलेलं. हं. तर एज्युकेशन सिस्टम इथं फारसं काही नाही आहे असं. तर प्रत्येकाला इथून बाहेर जावं लागतंय. कुठल्याही अगदी साध्या-साध्या याच्यासाठी आता काय एक डिप्लोमा आपलं पॉलिटेक्निक झालंय. पण इतर शैक्षणिक संस्थांनी इथं जरा लक्ष द्यावं. ओके. आणि मोठ्या काहीतरी शैक्षणिक याचं इथं करावं. आणि दुसरं पाण्याचं तर आहेच. हा हा आम्ही आमच्या जन्मल्यापासून आम्ही ऐकतोय पाण्याचा हो, प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न. आता आता सुद्धा अजून सुद्धा पाण्याचा प्रश्न आहेच. पाण्यासाठी काम केलं पाहिजे सरकारनं काहीतरी. हं, हं. आज सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं ते एज्युकेशन सिस्टम आणि संस्थांनी इथं काहीतरी लक्ष बरोबर. घातलं पाहिजे. तर शैक्षणिक संस्था आणि पाणी हे जर 2 महत्त्वाचे प्रश्न मानले, बराचसा तर फरक पडेल. तर फार फरक तर पडेल. मग सरकारनं आता काय पावलं उचलली पाहिजेत? शासनानं काय नवीन योजना आणल्या पाहिजेत? जर या दोन्हीमध्ये अजून थोडी सुधारणा अपेक्षित असेल आपल्याला जर इथं तर? पाणी पुरवठ्याच्या बाबतीत फारच काम करायला लागणार आहे सरकारनं. ओके. पाणी अगदी खेड्यापर्यंत सगळीकडे पोहोचलं पाहिजे. तिथला शेतकरी म्हणजे कष्टाळूच आहे पहिल्यापासूनच. हं. त्याला जर पाण्याची साथ मिळाली, अगदी वर्षभर हं, हं. गॅरंटेड पाणी मिळालं तर नक्कीच अगदी तो चांगलं काम करेल इथं. आणि नक्कीच इथं हे होईल. बरोबर, बरोबर. सरकारनं त्यावर लक्ष द्यायला पाहिजे जास्त. आता एक अवघड प्रश्न ते म्हणजे आतापर्यंत तुम्ही एवढ्या शेकडो साइट्स केल्या असतील, तर त्यातल्या एकच साइट अशी निवडायची वेळ आली, की जी तुमची आयकॉनिक साइट असू शकते, ज्यामुळे तुम्हाला चांगली ओळख मिळाली, नाव मिळालं. जसं मगाशी तुम्ही प्रोजेक्ट सांगितला, तसा आणखीन एखादा प्रोजेक्ट आणि जो काम करताना एक आनंद समाधान पण एक वेगळा अगदी होता. सुरुवातीला माझ्यामध्ये 96-97 साली मी एक इथं ह्याच्यात बिल्डिंग केली विद्यानगरमध्ये. आरसी बंगलो होता तो, एका अशा खाजगी मालकांचा बंगलो. त्या बंगलोचं डिझाइन इतकं छान होतं, की त्यामुळे मला बरचसं झालं माझं. अच्छा. काय वेगळे खासियत होती त्या बिल्डिंगची सांगा? त्यावेळी जत मध्ये स्लोपिंग स्लॅब नसायचा कुठं, अच्छा, डुप्लेक्स नसायचं. अच्छा. त्यावेळी मी ते वापरलं होतं. पोर्चला किंवा हॉलला असं स्लोपिंग स्लॅब घेतला. हं. परत डुप्लेक्स केलं ते हॉल. त्यामुळं तिथं बघणाऱ्याला प्रत्येकाला ते वेगळं वाटलं ना. वेगळं इथं डुप्लेक्सची वाटायचं. सिस्टीमच माहिती सिस्टमच होती. नव्हती. बरोबर, बरोबर. त्या बिल्डिंगमुळे माझं नाव बरचसं झालं. आणि जसा हा एक प्रसंग आहे, तसा आणखीन एक प्रसंग ते म्हणजे की काम करताना कधीतरी अडचणी आल्या असतील तुम्हाला, अनेक आल्या असतील, आव्हानं आली असतील. तर त्या आव्हानावर तुम्ही मात केलीत, असा एखादा प्रसंग किंवा घटना? काही नैसर्गिक अडचण, कधी ब्लॅक कॉटन सॉइलची, कधी कामगारांची, कधी तंत्रज्ञानाची, अशी कुठलीही अडचण, निसर्गाची कुठलीतरी अडचण आली अचानक आणि मग त्याच्यावर कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग आठवतोय का? तसा कामगारांच्या बाबतीत वगैरे मला कधीही प्रॉब्लेम आला नाही. हं, किंवा हं, तंत्रज्ञान इथल्या लोकांच्यावर हं. माझ्या सगळ्यांच्यावर फार चांगले संबंध असल्यामुळं आणि मी कामगारांना अगदी अग्रस्थानीच ठेवून काम करत होतो. बरोबर. आणि मी काय मालक आहे किंवा मी अगदी साहेब आहे हं, हं. म्हणून मी प्रत्येक वेळी असं नाही सगळ्याच लोकांना सांभाळून घेतले. तशा काय मोठ्या कॅलॅमिटीज कुठल्या आल्या नाहीत माझ्या कुठल्या आतापर्यंतच्या ह्याच्यात फारशा आतापर्यंत असं. ह्याच्यात बरं. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याला लावता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सुरुवातीला पहिली 10 वर्ष तरी इथं स्टील कुठलं ब्रँडेड मिळत नव्हतं. हो. 90 ते जवळपास 2010 पर्यंत. हं. त्यामुळं जे अवेलेबल आहे ते घ्यायचो किंवा आम्ही दत्त स्टील मार्ट याला जायचो सांगलीला. तिथं मात्र ब्रँड आणि डायमीटर्स, त्याची डक्टिलिटी हे अगदी चेक करून आम्ही त्यावेळी घ्यायचो तिथं. प्रत्यक्ष तिथं जाऊनच घेत होतो. आणि कसं असायचं त्यावेळी बरोबर साहेब असला तरच खरेदी करायचे. प्रत्येक लोक तसंच करायचे त्यावेळी. हं, हं. पण आता काय झालंय ब्रँड्स भरपूर झालेत. सगळ्यांचे स्पेसिफिकेशन्स आमच्याकडे आता उपलब्ध आहेत.
ते सगळं बघूनच आम्ही आता घेतोय. मॅक्झिमम कसं लेंथ, त्याचं विड्थ किंवा त्याची हे आपलं पर केजीची लेंथ, वेट, हे सगळं आम्ही हे करूनच आता घेतोय. बरोबर बरोबर. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले वापरले, तर वापरले. तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे? हाय, सर्व्हिस तर एक नंबरच आहे, प्रश्नच नाही. प्रॉडक्टही चांगला आहे, वापरलं आम्ही बऱ्याच ठिकाणी. ओके ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता तुमच्या घरात पण एक दुसरी पिढी काम होय, करते. होय. त्याचप्रमाणे जी जनरल विद्यार्थी आहेत, जे इंजिनियर्स आहेत, जे आता या क्षेत्रात येऊ पाहत आहेत, त्यांचं पहिलं पाऊल आहे, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, इतक्या वर्षाचा अनुभव म्हणून काय यशाची गुरुकिल्ली द्याल, काय सल्ला द्याल? कष्टाला पर्याय नाही बघा, ह्या आमच्या क्षेत्रात तरी. हा. प्रत्यक्ष साईट बघणं, जर सिव्हिलमध्ये असेल तो, तर त्यानं प्रत्यक्ष साईट अटेंड करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि साईटवर अटेंड केल्यास तुम्ही अकॅडमी कितीही शिक्षण घ्या, मला वाटत नाही तेवढं, म्हणजे इथं 4-5 वर्ष जर आम्ही साईट बघितल्या तर डिग्रीपेक्षा जास्त त्याला नक्कीच अनुभव मिळेल, असं माझा अनुभव आहे आतापर्यंतचा. बरोबर बरोबर. त्यामुळे मी काय म्हणतोय, त्यानं सिव्हिलवाला असेल तर त्यानं प्रत्यक्ष साईट अटेंड बघितलं केल्या पाहिजे. पाहिजेत. आणि बरोबर. म्हणजे तिथल्या लोकांच्या बरोबर बोललं पाहिजे, तिथं काय पाहिजे काय नको हे क्लायंट बरोबर बोललं पाहिजे चांगलं अगदी. आणि त्यांना पटवून दिलं पाहिजे की मी जे करतोय ते कसं करेक्ट आहे किंवा कसं बरोबर आहे. बरोबर. हे जर सांगण्यात तुम्ही चांगलं झालं तर नक्कीच अगदी चांगलं म्हणजे चांगलं होऊ शकेल. भविष्यात बरोबर, चांगलं. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर अनिल वाली सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं. मी सुरुवातीला म्हटलं तसं जेव्हा एखादी व्यक्ती 30, 34, 35 वर्ष एखाद्या क्षेत्रात काम करत असते, तेव्हा सांगण्यासारखे अनुभव प्रसंग खूप असतात. पण तरी मोजक्या आणि महत्त्वाच्या शब्दात त्यांनी फार आपले अनुभव सांगितले. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.